आपल्याच गुरुवर्यांच्या समोर काही विषयावरती बोलणं हे फार मोठं दिव्य आहे, याची जाणीव का प्रत्यक्ष तुम्हाला सुद्धा आली आणि थोडीफार अवस्था आज माझी पण तशीच झाली. खरं तर आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य आदरणीय सावंत सर, श्री दडस सर आणि त्याचबरोबर विजू पाटील मॅडम आणि आपल्या समोर असणारा सर्व अध्यापक बंधू भगिनींचा हा समूह, खरं तर या सर्वांच्या समोर मी काय बोला हा याच्या अगोदर थोडासा प्रश्न नव्हता, सध्या निर्माण झाला. तरी सुद्धा मी काही प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम या सर्व मान्यवरांना विनम्र वंदन आणि आज ज्यांची जयंती आहे ते आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या कार्यास आणि त्यांच्या प्रतिमेस क्रांतिकारी अभिवादन करतो आणि मी माझं थोडंसं मला जमेल त्या पद्धतीनं मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. उमाजी उमाजी आठवण तुझी, उमाजी उमाजी आठवण तुझी, हृदयात ताजे सकलांच्या, तुझे मनोबळ जसे की वादळ, झाली तारांबळ इंग्रजांची. तुझे मनोबळ जसे की वादळ, झाली तारांबळ इंग्रजांची. पराभवात ही स्वातंत्र्याची ग्वाही, पराभवात ही स्वातंत्र्याची ग्वाही. दिशा आम्हा दाही सांगतात, दिशा आम्हा दाही सांगतात. तुझे समर्पण नव्हे साधारण, तुझे समर्पण नव्हे साधारण. त्याचे विस्मरण होणे नाही, त्याचे विस्मरण होणे नाही. असो कोणी अज्ञ अथवा सर्वज्ञ, असो कोणी अज्ञ अथवा सर्वज्ञ, सगळे कृतज्ञ राहतील, सगळे कृतज्ञ राहतील. अशा सुंदर ओळीमध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या चरित्राचं, त्यांच्या कार्याचं वर्णन प्राईड ऑफ स्वराज अर्थातच उमाजीराजे नाईक या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती डॉक्टर आ साळुंके या शिक्षण तज्ञांनी केलेलं आहे. याच्यावरूनच त्यांची महती आपल्याला विद्यार्थी मित्रांना लक्षात येते. आज 7 सप्टेंबर 1791 मध्ये ज्यांचा जन्म झाला आणि केवळ 41 वर्षाचं आयुष्य ज्यांना लाभलं अशा आद्य क्रांतीवीराचा आज 232वा जयंती दिन आहे. आज त्यांची 232वी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं आज आपण या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो लोकांनी आपले प्राणार्पण केले. लाखो लोकांनी कारावास भोगला आणि तेव्हा जाऊन कुठं आपल्याला हे देशाला आपल्या स्वातंत्र्य मिळालं. आणि या स्वातंत्र्याची जी सशस्त्र क्रांती करण्याची जी ठिणगी सुरुवातीला ज्यांनी जर कोणी पेटवली असेल तर ते आपल्या समोर ज्यांची प्रतिमा आहे ते आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक. अशा या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा आदर्श अर्थातच कोण होते तर आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय हे या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे आदर्श होते. त्यांच्या आदर्शाचाच पुढं त्यांनी जो पाडा आहे तो पुढे चालू ठेवला होता. त्यांच्या कार्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या प्रशासनाचा बोध घेत उमाजीराजे यांनी आपलं एक स्वतंत्र प्रशासन पुरंदरच्या किल्ल्याच्या परिसरामध्ये स्थापन केलेलं होतं. अशा या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा जो जन्म आहे तो आपल्याला माहिती आहे. जेव्हा पेशवाई संपली आणि इंग्रजांचं राज्य आपल्या देशामध्ये सुरू झालं 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रज व्यापाराच्या निमित्तानं भारतामध्ये आले आणि व्यापार करता करता त्यांनी आपल्यावरती या ठिकाणी संपूर्ण देशावरती त्यांनी सत्ता प्रस्थापित केली. पेशवाई संपल्यानंतर आपल्या शिवरायांच्या गादीचे 2 शकलं पडली. त्यामध्ये एक गादी गेली कोल्हापूरला आणि दुसरी गेली सातारला. आणि या सातारा जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदरच्या पायथ्याशी भिवडी गावामध्ये या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा जन्म झाला. खरं तर अर्थात त्यावेळची जी परिस्थिती होती ती पाहिली तर इंग्रजांच्या विरुद्ध ब्र शब्द काढणं हे अन्याय समजून कधीही त्यांना डांबलं जायचं. अशा या काळामध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा निंबाई आणि दादोजी खोपणे यांच्या पोटी जन्म झाला.
सुरुवातीची परिस्थिती फार विचित्र होती. अगदी लहानपणीच म्हणजे 11 वर्षाचे माझे असताना त्यांच्या वडिलांचं छत्र नाहीसं झालं. त्यांचे वडील स्वर्गवासी झाले आणि त्यामुळं त्यांच्या या बालपणामध्ये त्यांना असंख्य त्या ठिकाणी कष्ट करावे लागले. पुढं 2022 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि त्या दरम्यान त्यांना जी काही पत्नी मिळाली, त्यांना लाभली, की गंगा ही लक्ष्मीसारखी नेहमी सदैव त्यांच्या पाठीशी राहिली. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा 1818 पेशवाईचा अंत झाला आणि पुणे जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला इंग्रज सरकार आले आणि त्या इंग्रजांनी जेव्हा या 18 पगड जातीच्या लोकांना दिलेले जे काही मान सन्मान होते, त्यांना दिलेल्या पदव्या होत्या, त्यांना दिलेली वचनं होती, हक्क होते, ते सगळे काढून घेतले. आणि त्यामुळे या 18 पगड जातीतल्या लोकांना आपल्या गावाहून परागंदा होण्याची वेळ आली. परागंदा होणे म्हणजे काय, तर आपलं गाव सोडून जाण्याची वेळ त्यांच्यावरती आली. आणि अर्थातच यामध्ये उमाजी नाईकांचं कुटुंब देखील होतं. त्यानंतर काही कालावधी गेला, पुन्हा सर्व 18 पगड जातीतील लोक अन्याय सहन करण्याच्या विरोधात बंड करण्याच्या तयारीत होते आणि त्यांना एकत्र करून त्याची एक मूठ बांधण्याचं काम जर कोणी केलं होतं तर ते उमाजी नाईक अर्थात आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांनी केलं. या सर्व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 18 पगड जातीतील सर्व तरुणांना, सर्व लोकांना गोळा करून त्यांनी पुरंदरच्या पायथ्याशी आपलं एक स्वतंत्र राज्य स्थापन केलं, की ज्या राज्याच्या माध्यमातून त्यांनी पुरंदर ही राजधानी स्थापन केली. आणि या राजधानीच्या पुरंदरवरून त्यांनी काही